नमस्कार सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अतिशय मनापासून स्वागत. तर उद्या सकाळी शिवच्या डब्यात द्यायला मी इथे तांदूळ आणि उडदाची डाळ भिजू घातली. आणि हे पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच की आता नाश्ता काय करायचा आहे. तर मला उद्या नाश्ता करायचा आहे तो म्हणजे इडली. तर इथे मी हे भिजत ठेवून दिलेलं आहे. यामध्ये मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. त्यानंतर 1.5 वाटी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे. तर मी इथे हे दुपारी 2 वाजतापासून भिजत ठेवलेलं आहे. तर ते आता छान भिजलेलं आहे. त्यानंतर मला आता ट्यूशन असल्या कारणामुळे लगेच स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. तर या ठिकाणी मला आज बनवायची आहे ती म्हणजे शेवची भाजी. तर इथे मी मसाला काढून ठेवलेला आहे. तर आता भाजीला सुरुवात करायची. तर या ठिकाणी मी हा मसाला काढून घेतलेला आहे. तर संध्याकाळचा स्वयंपाक जर लवकर केलं ना तर आपल्याला पण वेळ मिळतो नाही का. तर माझी ट्यूशन असल्या कारणामुळे मला हा स्वयंपाक लवकरच करावा लागतो, कारण 7 वाजता माझी ट्यूशन असते. त्यामुळे मला पटापट हे कामं करावी लागतात. तर या ठिकाणी मी तेल तापवून घेतलेलं आहे आणि यात टाकणार आहे थोडीशी मोहरी. आता मोहरी तळतळल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे हा मसाला. संध्याकाळचं लवकर जेवण जर कधी केलं ना तर आजार पण आपल्याला कमी होतात. म्हणजे जेणेकरून संध्याकाळी लवकर जेवण केल्यानंतर आपण फिरू शकतो. आणि समजा 9 वाजता जर जेवण कधी केलं तर फिरण्याचा चान्सच नाही आणि लगेच आपण काय करतो, मग झोपायला जातो. तर त्या कारणामुळे संध्याकाळला लवकर स्वयंपाक करायचा आणि लवकर जेवण करून लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं नाही का. तर या ठिकाणी हा मसाला मी इथे टाकलेला आहे. तर आता छान हा परतून घ्यायचा. त्यानंतर याच्यासोबत राईस आणि ताक. तर इथे माझा स्वयंपाक करून झालेला होता. आता येणार होते मुलं, त्यामुळे मला जरा पटापटच करावं लागतं. कारण एकदा मुलं आले की ते गोंधळ करतात आणि सगळं पूर्ण ट्यूशन्स डिस्टर्ब करून टाकतात. त्या कारणामुळे मला पटापट आटपून आता जायचं होतं ट्यूशनला. तर इथे माझ्या पोळ्यासुद्धा जवळजवळ झालेल्याच होत्या. सकाळच्या पोळ्या असल्या कारणामुळे थोड्याशा पोळ्या कमीच कराव्या लागल्या होत्या. आपण ना कधी कधी काय होते म्हणजे आपण पोळ्या ठरवून दिलेल्या असतात किंवा कोण किती पोळ्या खाईल. पण कधी कधी काय होऊन जातं की एखाद्या वेळेस भूक नसते किंवा भूक जास्त लागलेली असते. त्यामुळे पोळ्या ह्या जास्त लागतात. तेव्हा त्या मोजून किंवा हे करून नाही ठेवल्या तर बरं असतं. हे माझा आता मठ्ठा केला. त्यानंतर भाताचा कुकर लावला आणि भाजी करून झालेली आहे. आता फक्त पोळ्या राहिल्या आणि पोळ्या झाल्यानंतर माझा इथे स्वयंपाक पूर्ण झाला. पटापट आपण करून टाकलं ना, कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपण जर गुंतत बसलो म्हणजे हे नाही करायचं